मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ झाली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे व 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे। त्याबद्दल नवीन जी-आर आला आहे। मंत्री आदितीताई तटकरे ताईंनी सुद्धा सांगितलं आहे की ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे। ज्यांचे कागदपत्र गहाळ झाले आहे त्यांना सरकार मदत सुद्धा करणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांचे अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सविस्तर माहिती असणार आहे। पती वडील नाही त्यांचे बरेचसे प्रश्न आहेत। आम्ही मुलाच्या नावाने, मुलीच्या नावाने, बहिणीच्या नावाने, कोणाच्या नावाने ई-केवायसी केलं तर चालणार आहे का? त्यानंतर पतीने सोडून दिला आहे, आम्ही एकटे राहतो, तो आम्ही कोणाच्या नावाने ई-केवायसी करायची आहे? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी फक्त एक स्टेप आहे, ती म्हणजे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट असणार आहे इथे क्लिक करायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होणार आहे। तुमचा आधार क्रमांक कॅप्चा टाकून मी सहमत आहे करून तुम्हाला OTP पाठवा करायचा आहे। ही फर्स्ट स्टेप तुम्ही कंप्लीट करून घ्यायचं आहे। आता प्रश्न तुम्ही पाहू शकता, पती OTP देत नाहीत आणि वडील पण नाही, मग कोणाचे द्यायचे? आता जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी मुदतवाढ करण्यात आले त्या जी-आर मध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे, तुम्ही पाहू शकता। या योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावे। त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, इथे एक ऑप्शन असू शकतो की पती OTP देत नाही, तुम्ही वडिलांचा मृत्यूपत्र लावलं तरी चालणार आहे। कारण जे काही पती OTP देत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे दुसरा कागदपत्र नाही, पती हयात आहेत पण वडील हयात नसतील तर तुम्ही इथे काय बघा, पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र लावू शकता व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा जे माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावी। तर लक्षात घ्या, असं करू शकता। पती पत्नी विभक्त राहता, डिवोर्स झालेला नाही, OTP देत नाही तर केवायसी कशी करावी? तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही विभक्त राहताय तर त्याबद्दल काहीतरी डॉक्युमेंट्स असणार आहे, तुम्ही अंगणवाडी सेविका ताईंकडे ते जमा करू शकता किंवा जे काही पती वडील तरी नसतील तर वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही लावू शकणार आहात। त्यानंतर पती सांभाळत नाही, वडील नाहीत, बघा सेम आहे, वडील नाही तर ई-केवायसी कशी करायची? घटस्फोट झालेला नाही तर तुम्हाला एक तरी सरकारने ते एक ऑप्शन दिला पाहिजे आहे, ज्यांचा घटस्फोट झाला नाही किंवा पती सोबत राहत नाही यासाठी कोणतं तरी डॉक्युमेंट तिथे जोडण्यासाठी काहीतरी अजून एक उपाय काढला पाहिजे आहे। कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हेच प्रश्न आहे, बघा ताई वडील वारलेत पण कागदपत्र नाहीत, पती सांभाळत नाही, घटस्फोट देत नाही, कशी करायची केवायसी? ताई खूप लाडक्या बहिणींचे वडील एक्सपायर झाले आहेत, तर नवरा पण बेपत्ता आहे, त्यांच्यासाठी कृपया ऑप्शन काढला तर ते ई-केवायसी करू शकणार आहेत। माझा नवरा बेपत्ता आहे, त्याच्यावर तुम्ही लवकर ऑप्शन आणायला पाहिजे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींची हेच कमेंट आहे। अजून हे म्हणजे खूप कमी मी टाकलेली इमेजेस आहेत, बघा खूप सारे कमेंट्स आहेत व तुम्ही बघू शकता की प्रत्येकाचं तेच, पतीने सोडलं, 15 वर्ष झालं आहे, फोन नाही, भेटत नाही, दुसरं लग्न केलेलं आहे, OTP नंबर देत नाही, वडील वारले आहेत, तर तुम्ही ते वडिलांचं मृत्यूपत्र लावू शकता। पती बेपत्ता आहे, ई-केवायसी कशी करायची सांगा? मी मिस्टरांसोबत राहत नाही, OTP देत नाही तर कशी करू? तर इथे कसं आहे, बेपत्ता जे आहेत, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जे निराधार योजनेच्या किंवा दुसऱ्या योजनेच्या जे लाभार्थी महिला आहेत तिथे तुम्ही बेपत्ता किंवा जे निराधार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जे डॉक्युमेंट जोडू शकता, निराधारांना इथे अलाउड आहे, मग ही लाडकी बहिणींना सुद्धा अलाउड होण्याची शक्यता आहे, तुम्ही एकदा विचारायचं आहे व इथे शासनाने याबद्दल निर्णय घ्यायला पाहिजे आहे, सरकारने यावरती लवकर लवकर उपाय द्यायला पाहिजे आहे। पती किंवा वडील नाहीत, मृत्यूपत्र ठीक आहे, डिवोर्स ज्यांचं झाला आहे, डिवोर्सची केस चालू आहे, त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स ठीक आहेत, पण ज्यांनी डिवोर्स घेतला नाही, वेगळे राहत आहेत, पती नाहीत, सोडून गेलेले आहेत, निराधार आहे, तर त्यांनी नक्कीच इथे जे काही निराधारचे सर्टिफिकेट्स असतात, डॉक्युमेंट्स असतात, तुम्ही लावू शकता किंवा जे तुम्ही बेपत्ता झाल्यानंतर पोलीस केस केली असेल किंवा पोलिसांकडे जे काही तुम्ही केस केली असेल की पती बेपत्ता आहे वगैरे, तर त्या रिलेटेड डॉक्युमेंट असतील तर ते तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे देऊ शकणार आहात। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, ज्यांचे पती वडील बेपत्ता आहे
किंवा सांभाळत नाही अशांनी काय करायला पाहिजे, लवकरात लवकर ही जी वेबसाईट आहे यावरती उपाय आलं पाहिजे आहे. आणि जे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं की ऑफलाईन पद्धतच फक्त पाहिजे आहे का? कारण ऑनलाईन पद्धतीने जर पोर्टलवरती केलं तर सोपं जाणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी सेविका ते कुठं भेटतील, अंगणवाडी कुठे आहेत, शहरी भागात अंगणवाडी कुठे आहेत, हे सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत. त्यामुळे नक्कीच सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे. वेबसाईटवरती लवकरात लवकर हे उपाय काढून लाडक्या बहिणींची KYC पूर्ण करून घ्यायची आहे. नाही तर जसं 18 नोव्हेंबर तारीख होऊन गेली तसंच 31 डिसेंबर व्हायला वेळ लागणार नाही, टाईम लगेच निघून जातो. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर डॉक्युमेंट्स काढले नसतील तर लवकरात लवकर डॉक्युमेंट्स काढून घ्यायचं आहे. ही योजना 1500 रुपयाची आहे, त्यामुळे नक्कीच इथे लाडक्या बहिणींसाठी आहे. तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळायला पाहिजे आहे, त्यामुळे नक्कीच इथे तुम्ही प्रयत्न करायचा आहे. महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. आणि काही प्रश्न असतील, काही असतील तर क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया व आपण सरकारकडे विनंती करूया की लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवले पाहिजे आहे. तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.